संपन्न होत असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्माननीय प्रशांत भाऊ अभंग यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहोत। या निमित्ताने आता ज्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या शिवसेनेचे नेते सन्माननीय सुरेश भाऊ, उपस्थित सन्माननीय सर्व मान्यवर आणि आपण ग्रामस्थ परिसरातील बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माहिती आहे की ही निवडणूक स्थानिक विषयाशी संबंधित त्या ठिकाणी आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होत असताना पाण्याचे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न त्या ठिकाणी असतील, शिक्षणाचे विषय असतील, वाडी वस्त्यांवरती गावांना जोडणारे जोड रस्ते त्या ठिकाणी असतील, या संदर्भामध्ये या विषयांवरती ही निवडणूक होत आहे। परंतु आज गेले 2017ला मागची निवडणूक झाली, 2022ला तिची मुदत संपली आणि 3 वर्ष प्रशासकीय कारभार त्या ठिकाणी राहिला। परंतु आज एकाधिकारशाहीनं जे काय होतंय ते सगळं आम्हीच करतोय अशी भावना सर्वांमध्ये त्या ठिकाणी झाली आणि यांच्याशिवाय पर्याय त्या ठिकाणी नाही। मला आपण सर्वांना या निमित्ताने सांगायचंय की लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची देखील निवडणूक झाली। विधानसभेमध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल कसा लागला हे समोरच्या उमेदवारांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही कशा पद्धतीने विजयी त्या ठिकाणी झालो। परंतु एक खंत सामान्य गोरगरीब जनतेच्या मनामध्ये सातत्याने राहिलेले आहे की विधानसभेला तुमच्या अंगावर पडणारा गुलाल हा तुम्हाला त्या ठिकाणी उधळता आला नाही। परंतु आम्ही ठरवलेलं आहे की या तालुक्यामधील सर्वांनी एकजूट त्या ठिकाणी करून या तालुक्यातील ही हुकुमशाही जर संपवायची त्या ठिकाणी असेल तर सामान्य कार्यकर्त्यांना आपल्याला त्या ठिकाणी विजय करायचे आणि तुमच्या अंगावरती त्या ठिकाणी आम्हाला गुलाल त्या ठिकाणी पाहायचा आहे। म्हणून या निवडणुकीमध्ये आपण सर्व समविचारी जे पक्ष आहोत त्यांनी एकत्रित घेऊन आपल्याला उमेदवार निश्चित करण्याचं काम चालू होतं। मग उमेदवार कोणत्या चिन्हावरती उभा राहणार, काय राहणार याच्याबाबत साधक बाधक चर्चा चालू होती। परंतु मी आपल्याला या निमित्ताने सांगतो की प्रशांत भाऊंची एक इच्छा होती की त्यांनी एक शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं। या गावामध्ये विद्यालय देखील इमारतीसाठी त्यांनी चांगल्या प्रकारचा निधी दिला आणि आदरणीय पवार साहेब देखील या गावामध्ये आपल्या ग्रामस्थांच्या आग्रहाखातर त्या इमारतीचं उद्घाटन करण्याच्या निमित्ताने आले आणि म्हणून प्रशांत साहेबांचा एक आग्रह राहिला की मला राहायचंय, परंतु तुम्ही प्रयत्न करा आणि मला पवार साहेबांच्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवरती त्या ठिकाणी मला उभं राहण्याची माझी इच्छा आहे। आणि आम्ही सगळे प्रयत्न केले, त्यांनी थांबण्याचा देखील निर्णय घेतलेला होता। परंतु पुन्हा जगदीशराव अभंगांचा देखील आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या विचार करून काय करायचं काय नाही हा सगळा विचार विनिमय करून आज आपले उमेदवार या ठिकाणी प्रशांत भाऊ अभंग यांची उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित झाली आहे। पंचायत समितीचे देखील पलीकडचे उमेदवार आपले मनोहर शेठ इंदोरे हे देखील उपस्थित झालेले आहेत आणि अजून डॉक्युमेंटेशन आपल्या या गणातील मशालीवरचा जो उमेदवार आहे त्याची पूर्तता त्या ठिकाणी होईल, त्यांचं देखील आज नॉमिनेशन। माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती राहील का कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळी आंबेगाव तालुक्यामध्ये परिवर्तन केल्याशिवाय आपण स्वस्त त्या ठिकाणी बसणार नाहीत एवढं सांगतो।